आता एकमेकांच्या विपक्षामध्ये एका बाजूने आपण पाहणार आहोत साई गणेश सातपाडी त्यांचे विपक्ष संघ दीपक 11 दोन मात्याप संघ पालघर जिल्ह्यातील ते आता एकमेकांच्या विरोधामध्ये एका बाजूने बोईसरचा दिक्कत संघ दुसऱ्या बाजूने पालघर मधील सातपाडी परिस्थितीत हा दादा संघ मैदानाच्या आतमध्ये सामना होतोय सुरुवात दोन्ही देखील संघाने देऊया खूप साऱ्या शुभेच्छा पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत आहे पहिलाच बॉल बिटवीन द गॅप मध्ये बॉल फरार चेंडू सीमारेषा पलीकडे अभिषेकच्या पाठमधनं दमदार सुरुवात होत असताना पाहायला मिळतंय 4 धावेने हर्षलच्या विरुद्धामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकारांना आपल्या संघाचा स्वतःचा अकाउंट या ठिकाणी 4 धावेने ओपन केलाय सुरुवात खूप चांगल्या पद्धतीनं होत असताना पाहायला मिळते दीपक 11 या संघाकडनं पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती हर्षल आपण पाहतोय थोडंसं प्रेशर पहिल्याच बॉल वरती अभिषेकच्या माध्यमातून क्रिएट केलाय त्याच्या नावावरती 2 बायसिकल बॉक्स क्रिकेटमध्ये ज्याने जिंकल्यात तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन यावेळेला हलकाशी आत्ताने सॉफ्टनं पटका केलाय त्याला माहिती आहे चौकार आल्यानंतर सिंगल डबलला देखील महत्व देणं क्रिकेटची जमेची बाप आहे आणि या बॉलवरती ते दर्शवलं गेलं पहिल्या बॉलवरती चौकार दुसरा बॉलवरती सन्मान दिलाय क्रिकेटच्या खेळामध्ये अच्छे गेंदों का सन्मान बुरे गेंदों का अपमान हे क्रिकेटचं गीत रहस्य पाहायला मिळतोय याला स्लॉक स्वीप दिवेश पाटील पुढे सरसवले बॉलला स्टॉप तोपर्यंत एकच धाव एकच्या मदतीने फलकावरती 10-6 प्रत्येक चेंडूवरती दुबीर रन कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना अभिषेक आणि त्याच्या सोबतीनं आकाशला आपण पाहतोय याला समोर परंतु मिस फिल्डिंग इज हेअर बाउंड्री इज देअर मिस्टेक फॉर्मलिंग आणि त्याच्या जोरावरती चेंडू सीमारेषा पलीकडे अभिषेकच्या पाठमधनं सलग 2 चेंडू मागे 2 कडक चौकार अप्रतिम सुरुवात होत असताना पाहायला मिळतंय अभिषेकने 3 बॉलचा सामना केला 3 चेंडू मागे 9 आकाशने एका चेंडूचा सामना केला एका चेंडू मागे 1 पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा हर्षल टू अभिषेक समोर स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये मिस्टेक आणि बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे वेवूर चषक ब्रँडेड 4 मध्ये अभिषेकने गोलंदाजाच्या विरुद्धामध्ये तोडफोड करत असताना पाहायला मिळतो 3 चौकार 2 सिंगल च्या मदतीने 14 धावा आता विचार करण्यासाठी साई गणेश ए या संघाला मैदानाच्या आतमध्ये मजबूर केलाय दिवेश पाटील थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये व्यूह रचना करत असताना कारण माहिती आहे महत्वाचा गोलंदाज ट्रम्पकार गोलंदाजाच्या विरुद्धामध्ये अभिषेकने मोठ्या प्रमाणामध्ये धावा बनवल्यात लास्ट गो अंतिम बॉल पहिल्या षटकातील हलकशा हातानं स्वतःकडे स्ट्राईक ठेवल्या अभिषेकला माहिती आहे 3 चौकार आल्यात एक सिंगल येईल तर धावफलकावरती धावा होऊ शकतात 15 आणि तेच पाहायला मिळालं एका षटकाच्या अखेरीमध्ये धावफलकावर धाव 15 विदाउट लॉस चांगली सुरुवात प्रथम बॅटिंग करत असताना दीपक 11 बोईसर या संघाची चला टायमर देखील ऑन आहे घड्याळाकडे देखील लक्ष असू द्या सातत्याने तुमचं लक्ष वेधतोय सातपाडी संघ आपण मात्र चांगला खेळ डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल पालघर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मोठं गाव ज्या गावामध्ये ओरम क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये जवळपास 64 संघ तयार होतात आणि तोच गावातील एक दाता संघ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये एक आमचं कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी मात्र कॅप्चर करत असताना पाहायला मिळतो हितेश पागदरे ब्रँड ऑफ सातपाडी कट्टर रिटर्न आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने मात्र प्रत्येक मुवमेंट या ठिकाणी आपला कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करत असतो ना दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय पहिला बॉल महेशचा टॅप केलाय क्षेत्ररक्षक
त्याला बनावं लागेल या बॉलवरती प्रेक्षक. सरळ चेंडू सीमा रेषा पलीकडे. आणखी एक अभिषेकच्या बॅटमधनं चौकार 4. याही षटकाची सुरुवात चौकारानं होत असताना पाहायला मिळते. वेट अँड वॉच. पाहिलं हा चेंडू मात्र स्लोअर पद्धतीने आहे. पाकपूटला गेले आणि पाकपूट पंच पाहायला मिळाला चौकारानं. दीपक 11 बोईसरची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये धाडली आहे. सध्याच्या गईला त्याला थांबावं लागेल सातपडीच्या गोलंदाजांना. यावेळेला सिन्सिबल क्रिकेट. चौकार आलाय तो सिंगलला देखील महत्व द्यायचं आहे. या ठिकाणी ते दर्शवलं गेलं एक सिंगल रन. सिंगलच्या मदतीने 20 रन ऑन दी बोर्ड. 1.2 चा खेळ समाप्त. अजूनही मात्र भरपूर बॉलचा खेळ येणं बाकी. अशी जर सुरुवात राहिली शेवटपर्यंत तर 70च्या पलीकडे देखील धावा होऊ शकतात. यावेळेला पुणे समोरच्या फटका केलाय. रनआउटची संधी धोक्यात आहे. डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. ज्या वेळेला क्रिकेटच्या खेळामध्ये डायरेक्ट हिट लागतो त्या वेळेला फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता वाढली जाते. आणि या वेळेला तेच पाहायला मिळालं. पंचांचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डिसे. आघाडीची जोडी या ठिकाणी मोडली गेली आहे. ब्रेक थ्रो लावलाय. आता थोडस प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय सातपडी संघाच्या माध्यमातून. दीपक 11 बोईसर या संघावरती थोडस प्रेशर क्रिएट झालं असेल परंतु समोर आहे रन मशीन. आता समोर स्वतःच्या पोलामध्ये चेंडूला अडवलाय. सिंगल रन घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला तो नॉन स्ट्राईक एन वरचा परंतु अभिषेकने नकार दिला. अर्थातच हा चेंडू येत आहे निर्धाव. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करतोय संघ साई गणेश सातपाडी आदरणीय सन्मान्य मोहितजी गरज सरांना विनंती करतो आपण मात्र VIP डाईस वरती येऊन मात्र सामन्याचा आनंद घ्यावा. मोहितजी गरज यांना विनंती करतो या आपण मात्र आपल्याला विनंती करतो आपण मात्र VIP डाईस वरती येऊन मात्र सामन्याचा आनंद घ्यावा. भावी नगरसेवक ते पाहायला मिळतात. जेव्हा बॅक टू क्रिकेट मैदानाच्या दिशेने धावफलकावरती एकदा नजर. धावफलकावर धावा 20 अंकांवरती. 5 बॉलचा खेळ समाप्त. अजूनही अंतिम बॉलचा खेळ ना बाकी. आणि या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळते. एक्स्ट्राच्या मध्ये 21 धावा. गोलंदाजाने धावा थांबवला महेशनं. एक्सपिरियन्स खेळाडू आहे या संघाचा. हलक्या शाताना फटका खेळला. एक सिंगल रन. षटक संपलेत या ठिकाणी. दोन षटकामागे धावा झाले तब्बल 22 रन ऑन दी बोर्ड. प्रति षटकामागे 11ची सरासरी मेंटेन ठेवली गेली. प्रथम बॅटिंग करत असताना दीपक 11 बोईसर ह्या संघाकडनं. पॅराडाईज आणि नवलीच्या कॅप्टनने विनंती करतो या आपण मात्र टी शर्ट कलेक्ट करायचे. दक्षता सुद्धा आदरणीय प्रीती मोरे यांचं मात्र शुभ अंग देखील करूया. स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. नगरसेविका आपल्याला पाहायला मिळतात. प्रीती मोरे या ठिकाणी उपस्थित झाले देखील करूया स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. 2 षटक हाताळण्याकरिता तब्बल 5 मिनिटांमध्ये 2 षटक परिपूर्ण करायचे आहेत. 8 मिनिटं आपण खर्च केले 2 षटक टाकण्याकरिता. गोलंदाजी करण्याकरिता 3रं षटक हाताळण्याकरिता प्रिशितला पण पाहतोय स्ट्राईक इन वरती. अभिषेक समोरचा फुलटॉस बॉल परंतु या बॉलवरती कुठलीही धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू. मागच्या षटकामागे महेशने आपला संघाला स्वतःला सावरला. कमबॅक करून दिलाय आणि त्याच जोरावरती पुन्हा एकदा प्रिशित गोलंदाजी करेल का. यॉर्कर बिटवीन द गॅप मध्ये बॉल. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा रेषा पलीकडे चौकाराकरिता.
धन्यवाद डीजे. चला टायमरकडे देखील लक्ष असू द्या सातत्यानं, पंच देखील आपल्याला विनंती करतोय. अजूनही तुम्हाला मात्र तब्बल 10 चेंडू टाकण्याकरिता 4 मिनिट आहेत. मोहित गरत आणि त्यांच्या सोबतीनं हेमंत गायकवाड यांना विनंती करतो आपण या VIP टाईज वरती जावा. पाकळू क्रिकेट मैदानाच्या दिशेने. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेत का? मोहित गरत आणि त्यांच्या सोबतीनं हेमंत गायकवाड सरांना विनंती करतो या आपण आपल्या शिवबस मात्र दोन्ही संघाला टी-शर्ट या ठिकाणी द्यायचं आहे. मोहित गरत सर आपण या ठिकाणी आहेत, आपला शब्दाला मान देऊन या ठिकाणी तुम्ही या प्लीज आणि कृपया करून आपल्याला विनंती करतोय. चला दोघांना देखील विनंती करतो या आपण प्लीज कृपया करून विनंती करतो आयोजकांच्या माध्यमातून. यावेळेला कशी हाताने पटका केलाय. सिंगल क्रिकेट या ठिकाणी पुन्हा एकदा दाखवलं. एक सिंगल रन आणि सिंगलच्या मधून फलकावरती धावा आपण पाहतोय 27 धावा फलकावरती. या षटकातील 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजून अंतिम बॉलचा खेळ येणं बाकी आहे. लास्ट टू गो. तिसऱ्या षटकातील घेऊन गोलंदाज प्रिशेत सजोय. स्ट्राईक इन वरती फलंदाज अलीम. यावर मात्र मोठा फटका खेळायचा होता परंतु अंतिम क्षणाला बॉल मात्र पायावरती आढळलाय आणि या ठिकाणी पंचांचा इशारा होतोय लेग बायचे संकेत. मोहित गरज सरांना विनंती करतो आपण या प्लीज आपल्याला रिक्वेस्ट करतो त्यांच्या सोबतीनं हेमंतजी गायकवाड सरांनी देखील विनंती करतो आपण या आपल्या शिवबस मात्र टी-शर्ट दोन्ही देखील संघांना द्यायचं आहे. चला प्लीज आणि कृपया करून मात्र सातत्यानं विनंती करतो. फिल्डिंग करणारा संघ आपलं सातत्यानं लक्ष वेधतोय. टायमरकडे देखील लक्ष असू द्या. आता चौथं षटक हाताळण्याकरिता पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती महेशला आमंत्रित केलंय. सातपडी संघाचा एक्सपिरियन्स खेळाडू विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं. तेच आता गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होणार. चौथं षटक वैयक्तिक दुसरा संघाचा चौथं षटक. पहिला बॉल पंचांच्या उजव्या बाजूनं. याला मात्र सफल झाले. फटका छान केलाय. सरळ चिडीला फेकून दिलाय सीमा रेषा पलीकडे. खेळाडू कक्षेला सलामी ठोकणारा हा आलाय वेवूर चषक. चौकार 4. धन्यवाद डीजे. चौकाराच्या मदतीनं फलकावरती धावा 32. अप्रतिम फलंदाजी सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये दोन देखील फलंदाजांकडनं यावेळेला समोर दिशेने टॅप केलं दिवेश त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉलला स्टॉप तोपर्यंत कुठलीही धाव स्वीकारली नाही. या निर्धाव चेंडू डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो महेशच्या माध्यमातून. याही वेळेला त्याच झूम मध्ये फटका खेळला परंतु आता डिक्लर झूम मध्ये हा बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल रन 33 धावा फलकावरती पाहायला मिळतात. अजूनही या इनिंग मध्ये या डावातील 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलकावर 33 आपण पाहतोय. अजूनही मात्र 3 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. गोलंदाजी करण्याकरता महेश आता स्ट्राईक इन वरती गोलंदाज पाहतोय अभिषेकने 15 बॉलचा सामना केला. 15 चेंडू मागे 25 या अंकांवरती खेळतोय. अलीमने मात्र 4 चेंडू मागे 5 अंकांवरती खेळतोय. या बॉलला बिटवीन द गॅप मध्ये बॉल फरार. व्हॉट अ शॉट. काय फटका केलाय. लाजवाब फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. अभिषेक टेनी याच्या पाठमधनं. चौकार 4. धन्यवाद डीजे. पंच टायमिंग या ठिकाणी संपलेला आहे. अंतिम षटकामागे सातपडी संघाला एक खेळाडू मात्र स्लीप मध्ये तैनात करावा लागेल. दक्षता असू द्या. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती महेश सज्ज होत आहे. दुसऱ्या बाजूने अभिषेक टेनी स्ट्राईक इन वरती. या बॉलला पुन्हा एकदा फटका छान केलाय परंतु या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आदित्य ह्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. या षटकाची बॉलिंग समरी चौकार डॉट सिंगल चौकार डॉट. आता लास्ट बॉल वरती काय घडेल. याही बॉल वरती एक सिंगल रन मिळते. षटक संपले 4 आणि 4 षटकामागे धावा झाले तब्बल 38. आदरणीय सन्माननीय उत्तम मोरेश्वर घरत साहेब पालघर नगर परिषद नगराध्यक्ष आयुष्यातील अनेक वर्ष ज्यांनी या भगव्यासाठी दिली आणि तेच उत्तम मोरेश्वर घरत साहेबांचं अगदी फटाक्याच्या आतिषबाजीने इथे स्वागत होत आहे. त्यांच्या साथीने जशविनजी घरत सर आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतात उपनगराध्यक्ष साहेब देखील आहेत. त्यांचं देखील इथे आगमन झालंय आणि
अगदी पालघर नगर परिषदेवरती ज्यांनी भगवा फडकवला, 25 वर्ष उपनगराध्यक्ष आणि तदनंतर या 30 वर्षाच्या कालावधीत आता नगराध्यक्ष पदावरती पालघरचा विकास हाच त्यांचा ध्यास आणि ते दाखल झालेले आहेत. उत्तम मोरेश्वर घरत साहेब स्वतः एक जबरदस्त क्रिकेटपटू, सातत्याने त्यांच्या आठवणी क्रिकेटला उजाळा देण्यासारखे आहेत आणि ते स्वतः उत्तू भाऊ इथे मात्र दाखल झालेत. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. उत्तम मोरेश्वर घरत साहेब, साथीनं जश्विन घरत सर आहेत, उपनगराध्यक्ष साहेब देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत, पंकजी गावडे सर आहेत आणि या सगळ्या मान्यवरांचं आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. या क्रिकेटच्या स्पर्धेत वेऊर चषकामध्ये आमचे प्रमुख पाहुणे ज्यांची वाट अगदी मागील 2 दिवसांपासून आम्ही पाहत होतो ते उत्तू भाऊ दाखल झालेत आणि जश्विनजी घरत सर उपनगराध्यक्ष साहेब त्यांचं देखील आगमन झालं. त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानानं स्थानापन्न होण्याची कृपा करावी. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. ओव्हर टू कॉमेंट बॉक्स. या ठिकाणी अंतिम षटकाला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल 4 षटकामध्ये धावा झाल्या तब्बल 38-38. फलंदाजी करणारा संघ म्हणजे 50च्या पलीकडे, परंतु फिल्डिंग करणारा संघ म्हणजे 45च्या आतमध्ये. पहिलाच बॉल ऑन साईडला डिस्मॅच केला आणि सरळ चिडीला फेकून दिलाय सीमा रेषा पलीकडे. आपला पट्ट्यात आला की बॉलचा कार्यक्रम होतो हे दर्शवलं गेलं अभिषेकने आणि चिडीला सरळ फेकून दिलाय मिड विकेटला चौकाराकरिता. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतो आपण या टॉस साठी एका बाजूने पॅराडाईज बोईसर आणि त्यांच्या विपक्ष संघ नवली अशा 2 संघांमध्ये इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. जवळ बाकडी क्रिकेट मैदानाच्या दिशेने फुल टॉस, परंतु या ठिकाणी बॉल मध्ये स्लिप मध्ये तैनात झाला डॉट बॉल. थोडस निराश पाहायला मिळतो अभिषेक. फुल टॉस बॉल वरती त्याला बॉल्स बनायचं होतं, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कलेक्शन प्रॉपर नाहीये आणि त्याच्या जोरावरती बॉल मात्र यष्टीरक्षाच्या पाठीमागे. याही वाला फटका छान खेळला आणि सरळ चिडीला फेकून दिलाय सीमा रेषा पलीकडे. अभिषेक स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट च्या बॅट मधनं कडक चौकार 4. गुड शॉट. काय फटका खेळलाय. ज्या दिशेने चेंडू टाकल्यात त्या दिशेने फटक्यांची निवड या ठिकाणी पाहायला मिळते. मान्यवरांचं स्वागत फटक्याच्या आतिषबाजीनं करत असताना आणि मैदानाच्या आतमध्ये अभिषेक हा मात्र चौकारानं मान्यवरांचं स्वागत करतोय क्रीडांगणावरती. काय फलंदाजी करतोय, एकटा लढलाय वाघासारखा. 21 मध्ये 38 बनवल्यात. अर्धशतक. जर 3 बॉल मध्ये 3 चौकार आल्या तर या स्पर्धेतील अर्धशतक पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते. परंतु पाहूया येणाऱ्या 3 बॉल वरती मैदानाच्या आतमध्ये घडलं काय आणि बिघडेल काय या गोष्टीची चर्चा सुरू आहे. थोडस विचार विनिमय करण्यासाठी साई गणेश साटपाडी संघाला मैदानाच्या आतमध्ये मजबूर केलाय अभिषेकनं. सातत्यानं क्षेत्ररक्षकाने व्यूहरचना. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे आदित्य. याही वाला फटका छान, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक मिस्टर धर्मेश याच्या माध्यमातून स्वतःला झोकून दिलं आणि बॉलला स्टॉप केलाय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावफलकावर 46 स्थिरावल्यात. अजूनही 2 बॉल आहेत. प्रोजेक्टर स्कोर दाखवत आहे 50च्या आत की पलीकडे. येणारे 2 बॉल आपल्याला डेफिनेटली क्रीडांगणावरती दर्शवतील. या बॉलला मोठा गॅप, मोठं अंतर पाहायला मिळालं. दिवेश पाटील हे मात्र डाव्या बाजूने पुढे सरसवले. लेगचा पट्टा खाली राहिला आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय. समोरच्या कक्षेला मानवंदन ठोकणारा दीपक 11 रन मशीन ह्याच्या बॅटमधनं पुन्हा एकदा सॉलिड चौकार 4. संघाचे धावा 50 रन. जर मित्रांनो अभिषेकची फलंदाजी आवडली तर टाळायला हरकत नाहीये. 23 बॉल 42 अंकांवरती. ना स्वतःसाठी ना पैशासाठी, मी फक्त आणि फक्त फलंदाजी करतोय माझ्या गावाच्या नावासाठी. हे मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना पाहायला मिळतोय. 1 साइड हिरो हे उगाच कुठल्या खेळाडूला नाव देत नाहीये. रन मशीन हे नाव देण्याकरिता तुम्हाला खूप चांगलं क्रिकेटचा खेळ दाखवावा लागतो, तदनंतर हे नाव तुम्हाला दिलं जातं. याही वेळा फटका छान, परंतु मिस्टेक धर्मेश कडनं होत आहे आणि चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषा पलीकडे. मायबाप प्रेक्षकांना सलामी देणारा हा आलाय सन्मानपूर्वक चौकार 4. धावफलकावर 54 आणि 55 धावांचा टार्गेट सेट करण्यात आलाय.
काय फलंदाजी पाहायला मिळाली. अभिषेक पटेल अर्थात टेनी ह्याच्या माध्यमातून 24 बॉलमध्ये 46 धावा बनवल्या. हिमांशु राऊत सरांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. तुर्तास जाऊया मुख्य व्यासपीठावरती. स्वागत आणि सन्मानाकडे. पालघर नगराध्यक्ष पदावरती विराजमान आणि पालघर नगर परिषदेचे सर्वेसर्वा अर्थात आदरणीय सन्मान्य उत्तम मोरेश्वर घरत साहेब उत्तूभाऊ यांचं यथोचित स्वागत सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मी पंकज गावडे सरांना विनंती करीन की आपण या तुमच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत उत्तम मोरेश्वर घरत सरांचा यथोचित स्वागत आणि सन्मान. या उत्तूभाऊ तुमचं मात्र स्वागत आहे या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेच्या माध्यमातून हा आमचा मान आणि सन्मान आपण स्वीकारा. या वेऊर चषकात तुम्ही आलात आणि तुमच्या पदस्पर्शांनी आमचं मुख्य व्यासपीठ धन्य झालं. तुमची वाट मागील 2 दिवसांपासून बघत होतात आणि आज खऱ्या अर्थानं तुम्ही दाखल झालात. तुमचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करतो पंकज गावडे यांना की तुमच्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, मायची उबदार शॉल आणि तदनंतर आठवणीत राहील असं हे या स्पर्धेचं सन्मान चिन्ह. हा आहे महाराष्ट्राचा भारताचा सनातनी सन्मान आणि उत्तम मोरेश्वर घरत साहेब आपल्याला पाहायला मिळतात आमच्या मुख्य व्यासपीठावरती आणि त्यांचा हा सनातनी सन्मान हिंदू राष्ट्र आणि हिंदू धर्माचा हा सनातनी सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. उत्तम मोरेश्वर घरत साहेबांचा त्यांच्या साथीने आपल्याला पाहायला मिळतात राजेंद्र पाटील सर उपनगराध्यक्ष आणि त्या सरांचा देखील यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय पंकजी गावडे सरांना तुमच्या शुभ हस्ते आपण राजू पाटील सर राजू दादा यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. आज उपनगराध्यक्ष पदावरती तेही विराजमान आहेत आणि मी जो उल्लेख केला ज्यावेळेला उत्तूभाऊ दाखल झाले की पालघर नगर परिषदेवरती 25 वर्ष उपनगराध्यक्षपद ज्यांनी भूषविलं आणि यंदाच्या निवडणुकीत ज्यांनी भगवा फडकवला आणि तदनंतर नगराध्यक्षपद ज्यांच्या नावी राहिलं आणि आता उपनगराध्यक्षपद अर्थातच राजू पाटील सर त्यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान. पंकजी गावडे सरांच्या शुभ हस्ते या वेऊर चषकात तुम्ही आलात आणि तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळत आहेत आदरणीय सन्मान्य श्रीयुत जश्विन घरत साहेब अर्थात तरुणांच्या गळ्यातलं ताईत सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं आहे की युवा तडफदार नेतृत्व आणि तेच जश्विन मनोहर घरत सर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान मी विकास मोरे सरांना विनंती करतोय की विकास मोरे सर तुमच्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्मान्य जश्विनजी घरत साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान हे आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहतायत अगदी प्रत्येक युवाच्या मुखामध्ये त्यांचं नाव का राहतं तर ज्यांनी त्या युवांना जपलं आणि पालघर नगर परिषदेवरती खऱ्या अर्थानं नगरसेवक या पदावरती तेही विराजमान आहेत आणि त्यांचा मुख्य व्यासपीठावरती आम्ही करतोय यथोचित मान आणि स्वागत सन्मान. हा आहे या स्पर्धेचा सनातनी सन्मान. वेऊर चषकात तुम्ही आलात तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल वेऊर चषकाचे संपूर्ण आयोजक तुमचं मनस्वी आभारी आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच. बॅक टू क्रिकेट बॅक टू कॉमेंट्री. कौशिक राऊत यांचा आवाज ऐकूया मायक्रोफोनवरती. थँक्यू सो मच. धन्यवाद. बॅक टू बॅक 2 बॉलमध्ये 2 कडक चौकट ठोकले दिवेश पाटीलनं. पुढचा बॉल याही बॉलला फटका छान केला अभिषेकनं स्वतःला झोकून दिला. रनआउटची संधी धोक्यात आहे. आकाशने वेगवान थ्रो केला. जर हा थ्रो मात्र स्लोवर पद्धतीने केला असता तर दिवेश पाटीलसाठी धोक्याची घंटी मैदानाच्या आतमध्ये वाजली असती परंतु एक मिस्टेक आता तुम्हाला किती महागडी ठरेल. येणारा बॉल येणारे कालावधी दिवेश पाटील आपल्याला डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये दर्शवतील. आता आहे स्ट्राईक एंड वरती हर्षल एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं तेच गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतात. अलीम यावेळेला आले कशा हाताने फटका केला. आणखीन एक सिंगल रन सिंगलच्या मधून डबल फिगर हाय अंकरवरती 10 रन ऑन दी बोर्ड. चांगली सुरुवात साई गणेश सातपाडी या संघाच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. दिवेश पाटील आपण पाहतोय ओरम क्रिकेट असेल बॉक्स क्रिकेट सातत्यानं चांगला खेळ केलाय. या हंगामध्ये ज्यामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट 3 सायकल जिंकल्यात तोच खेळाडू स्ट्राईक एंड वरती मान इन गोल्डन फॉर्म मध्ये असणारा खेळाडू दिवेश पाटील आता सेन्सिबल क्रिकेट दाखवता मैदानावरती. एक सिंगलच्या मधनं फलकावर धावा 5 चेंडूच्या अखेरीमध्ये 11 लास्ट टू गो अंतिम बॉल पहिल्या षटकाची गोल. अलीम गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होता. स्ट्राईक एंड वरती हर्षल या वाला स्लॉक स्वीप क्षेत्ररक्षक पुढे सरसले पुन्हा एकदा
रनआउटची संधी पाहायला मिळाली होती, परंतु फलंदाज सुखरूपपणे आपल्या क्रीजवरती पोहोचल्यात. एकच धाव, षटक संपले 1 आणि एका षटकामागे धावा झाल्या तब्बल 12. आता येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडू मागे धावा बनवायच्या आहेत. 43 धावा, 24 चेंडू मागे 43 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्याकरिता आपण पाहतोय दिवेशने 4 बॉलचा सामना केला, 4 चेंडू मागे 10 अंकांवरती खेळतोय. हर्षदने 2 चेंडूचा सामना केला, 2 चेंडू मागे 2 या अंकांवरती तो खेळतोय. चांगल्या पद्धतीने मात्र सुरुवात होत असताना पाहायला मिळते. मॅच क्रमांक 3 सुपर 8 मधील 2 संघ मात्र टॉप 4 मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळालं. पहिला संघ तारापूर 11, दुसरा संघ पाहायला मिळाला दीपक 11. आता पाहूया समश्व युवा टायगर हा संघ दाखल होत असताना पाहायला मिळाला. पाहूया तिसरा संघ टॉप 4 मध्ये कुठला जाईल, साई गणेश सातपटी की दीपक 11. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत आहे. या बॉल फटकामध्ये छान केले क्षेत्ररक्षक भोवऱ्याप्रमाणे. हा बॉल मात्र गोल 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 फिरत होता, परंतु क्षेत्ररक्षकाने बॉलला पाहिलं, चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि गोलंदाजाकडे थ्रो केला. तोपर्यंत एक सिंगल रन. विचार करतात दिवेश पाटील, त्याच्या सोबतीने हर्षल. 2 अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतो अक्षय स्पोर्टचे ब्रँड अंबासडर स्ट्राईक एंड वरती. याही वाला फटका छान. मुंबईचा मरीन ड्राईव्ह, क्रिकेटचा कव्हर ड्राईव्ह हे दर्जेदार असतात. हे या ठिकाणी दिवेश पाटील दर्शवलं. ऍक्शन रिप्ले या ठिकाणी आपण पाहतोय. अप्रतिम विराट प्रेम कोहलीची काही क्षणास काही अवधीमध्ये आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळाला. गुड शॉट बाय दिवेश पाटील. चौकाराच्या मदतीनं फलकावरती धावा आपण पाहतोय. 17 या अंकांवरती 17 रन ऑन दी बोर्ड. खतरा आता कुठल्या संघाला असेल, दीपक 11 की साई गणेश असंघाला. पुढचा बॉल अभिषेक. यावाला बॉलला सोडून त्याला मिस्टेक आणि फॉर्मलिंगच्या जोरावरती बॉल मात्र डिक्लेअर झूम मध्ये वाईट +1. अशा पद्धतीनं या बॉलवरती धावा मिळतात. 2 पंचांचे 2 हात समांतर आणि धावफलकावर धावा मिळतात अवांतर. एक्स्ट्रा रनने धावफलकावर धावा 19 रन ऑन दी बोर्ड. थोडंसं प्रेशर आता गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या विपक्षामध्ये. याही वेळेला फटका छान केलाय क्षेत्ररक्षक. एका ट्रॅकवरती 2 गाड्या अपघात आणि अपघात या ठिकाणी होईल का, एक क्वेश्चन टॅग या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि पंचांचं कुठलं डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलंय की अर्थात गोलंदाज सुखरूपपणे क्रीजवरती पोहोचलेत. जीवाच्या आकांतानं धावा परिपूर्ण करतात क्रीडांगणावरती. दिवेश त्याच्या सोबतीने हर्षद प्रत्येक बॉलवरती विचार करतात कशा पद्धतीने खेळ करायचा आहे. हा सामना जिंकला की सेमी फायनलचं तिकीट संघाला मिळू शकते, परंतु त्याच्यासाठी प्रयत्नांचे पराकाष्ठ करावं लागतील. याही बॉलला सफल झाले. ऑन साईडला केलाय क्षेत्ररक्षक आकाशला आपण पाहतोय. एक चांगले खेळाडू म्हणण्याची ओळख आहे, त्याने चांगल्या पद्धतीनं चेंडूला स्टॉप केलं. कुठलीही धाव या बॉलवरती स्पीकर नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल. आत्मविश्वास वाढवलाय. याही वेळेला बॉलला सोडून दिलाय. दिवेश पाटील सातत्यानं बॉलला फॉलो करते. त्याच्याकरिता यष्टीरक्षक मिस्टेक झाले होते मागच्या बॉलवरती, परंतु यावेळेला यष्टीरक्षकाने बॉलला चांगल्या पद्धतीनं कॅरी केलाय. याही वेळेला फटका छान केले. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. स्वतःला झोकून दिलं आणि चेंडूला मैदानाच्या आतमध्ये अडवलाय एका धावांकरिता. आणि या ठिकाणी मात्र सिंगल रन मिळते आणि सिंगलच्या मदतीनं या ठिकाणी मात्र पंचांचं DRS या ठिकाणी पाहायला मिळेल. एक्झॅक्ट मैदानावरती पॉइंटला घडलं काय, चौकार की बॉल स्टॉप केलाय. दोन्ही संघ कॅप्टन पॅराडाईज बोईसर आणि त्यांचे विपक्ष संघ नवली, दोन्ही संघाच्या कॅप्टननी दक्षता घ्या. आपण 9 खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. हा सामना संपल्यानंतर आपण मात्र खेळपट्टीवरती टॉस आपण करणार आहोत. दक्षता असू द्या दोन्ही संघ. आणि पंच आपल्या जागेवर जातील, तदनंतर आपल्यावर डिसिजन पोहोचवलं जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय पाकदारी नेटवर्कवरती दाखवलं जाते LED स्क्रीनवरती. हा बॉल स्टॉप केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षक मिस्टर रुपेश कडनं. अष्टपैलू क्षेत्ररक्षकाची कामगिरी आपल्या संघाकरिता तब्बल महत्वाच्या 3 धावा रोखवल्यात.
फिल्डिंग करणारा संघ, बॅटिंग करणारा संघ दक्षता सुद्धा. जर मैदानाच्या बाहेरून खेळाडूंनी म्हटलं DRS घ्या, तो DRS तुम्हाला देता येणार नाही आहे. मैदानावर दक्षता सुद्धा. याही वेळेला फटका टॅप केला क्षेत्ररक्षक, चेंडूला स्टॉप करताय. एकच धाव, एकाच्या मदतीने षटक संपले 2 आणि 2 षटकामागे धावा झाले तब्बल 23 धावा. 23 रन ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकामागे धावा आलेत 12 आणि दुसऱ्या षटकामागे धावा आलेत 11. अशा पद्धतीने 2 षटकामागे 23 झाल्यात. 11 पॉईंट 50 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन ठेवली गेली. प्रथम बॅटिंग केली होती त्यावेळेला दीपक इलियस संघाने आणि त्याच पद्धतीनं सेकंड बॅटिंग करत असताना साई गणेश सातपाडी संघाने देखील तीच सुरुवात आपण पाहतोय. मागच्या इनिंगची कॉपी आणि पेस्ट जणू पाहतोय की काय. 2 षटकाची मैदानाच्या आतमध्ये. आता येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मागे धावा बनवायच्यात. 32 धावा 18 चेंडू मागे 32. सामना ऑड आहे. सामना दोन्ही बाजूने झुकू शकतो. जबाबदारीने खेळ करावा लागेल या सामन्यामध्ये. याही वेळेला हलका शाताना फटका केला. आणखीन एक सिंगल रन. सिंगलना धावफलकावर धावा 24-24. एका बाजूने दिवेश, दुसऱ्या बाजूने हर्षद. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती वैयक्तिक दुसरं, संघासाठी तिसरं महत्वाचं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय अलीमला. या संघाचा विकेट टेकर गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होतोय. याही वेळेला माझा समोर दिशा फटका खेळलाय. स्वतःच्या फलंदाजाच्या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॅकअप साठी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. पुन्हा एकदा रुपेश चांगलं क्षेत्ररक्षण केलं. लॉंग ऑफला कुठलीही धाव स्वीकारली नाही आहे दिवेशनं. यावेळेला टाप, पुन्हा एकदा मिस्टेक अभिषेकच्या माध्यमातून आणि आकाशने जरूर उडी मारली होती. जर त्याने हात टाकला असता तर बॉल डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये स्टॉप झाला असता. ऍक्शन रिप्ले हे पहा. प्रयत्न केले, हात अंतिम क्षणाला बंद ठेवलं आणि त्याच्या जोरावरती हा नशिबाचा हा येतोय वेऊळ चषक चौकार 4. चौकाराच्या मदतीने फलकावर धावा. "28 रन ऑन दी बोर्ड. यावेळेला यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटच्या खेळामध्ये यॉर्कर चेंडू अर्थात सरळ बुंदात बॉल टाकलाय. परफेक्ट चेंडू या ठिकाणी गोलंदाज अलीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दीपक 11 बोईसरची विकेट टेकर गोलंदाजी करण्याकरता आहेत. चांगल्या चेंडूची पिचिंग या बॉलवरती पाहायला मिळाला. हेलिकॉप्टरचा प्रयत्न दिवेशनं केला होता, परंतु हेलिकॉप्टर हा बॉल खेळपट्टीवरती ट्रॅव्हल झाला एका धावांकरिता. फुल टॉस. चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट नाहीये. जर डायरेक्ट हिट लागल्याचं चित्र वेगळं, परंतु या बॉलवरती धावा स्वीकारला नाही आहेत हर्षदनं दिवेशनं. आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉलती हृदयाचे ठोके वाढवले जातील. साई गणेश सातपाडी संघाच्या प्रत्येक डॉट बॉल आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स वाढवलं जाईल. दीपक 11 या संघाचं सध्याच्या घडीला दोन्ही संघ मान इन गोल्डन फॉर्म. दोन्ही संघ पालघर बॉक्स क्रिकेटमध्ये चर्चेत आहेत. 2 चर्चेतील संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये. 13 बॉल 26, प्रत्येक बॉल दुबी रन. या बॉलला बैठक आणि याही बॉलला मिस्टेक. बॅकवर्ड स्क्वेअर लागला. सातत्यानं क्षेत्ररक्षकांचे पाय स्लिप होत असताना पाहायला मिळालंय. मागचे 2 चौकार अभिषेकने देखील अशाच पद्धतीने सुटले होते आणि याही बॉलवरती तेच पाहायला मिळालं. आकाशने जम्प जरूर मारली होती, परंतु जम्प या ठिकाणी उपयुक्त ठरलेले नाहीये आणि चेंडू सरळ सीमा रेषा पलीकडे. चौकार 4. धीरज मोरे यांच्या स्वागतासाठी सन्मानपूर्वक हर्षदच्या पाठमधनं 4 धावा. दोन्ही संघ आपण रेडी राहा. 9 खेळाडू घेऊन आपण मात्र हा सामना संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये यायचा आहे. खेळपट्टीवरती आपण मात्र टॉस आपण 2 संघांमध्ये करणार आहोत. एका बाजूने पॅराडाईज बोईसर आणि त्यांचे विपक्ष संघ नवली. जावा बाग टू क्रिकेट आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचा, प्रेक्षकांचा, खेळाडू वर्गांचा, आमच्या मान्यवरांचा आणि आमच्या लाडक्या आयोजकांचं सहर्ष हार्दिक स्वागतम. चला फास्ट क्रिकेट खेळावं दोन्ही टीम. आयोजकांच्या आनंद सूचना येतोय. फुल टॉस, परंतु चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. या ठिकाणी मात्र बॅटिंग करणाऱ्या संघानं DRS ची मागणी या ठिकाणी केली आहे.
टाइम देखील स्टॉप केला जाईल आणि या ठिकाणी पाहणार एक्झॅक्ट मैदानावरती घडलं काय बिघडलं काय पंचाचा सॉफ्ट डिसिजन नो बॉल नाही आहे परंतु दिवेशनं पंचांना चॅलेंज केलाय या बॉलवरती. पाहूया पंच आपल्या मुख्य स्थानी जातील त्यावर आपला निर्णय पोहोचवला जाईल. पंच या ठिकाणी आपल्या जागेवरती जातील त्यानंतर आपण मात्र LED स्क्रीनवरती दाखवणार होतं एक्झॅक्ट मैदानावरती घडलं काय बिघडलं काय पंचांचा डिसिजन नो बॉल नाही आहे. जे पंचांनी सांगितलं होतं तेच मान्य या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतोय. दिवेश पाटील आणि हर्षद आपण बघा LED स्क्रीनवरती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बॉल मात्र या ठिकाणी खाली डीप झालाय हे पंचांनी पाहिलंय. या ठिकाणी पाकदारी नेटवर्कच्या माध्यमातून सातत्यानं दाखवलं जाईल की ऍक्सिडेंट या बॉलवरती घडलं काय. विनी चांगलं काम ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. डीजे ऑपरेटर देखील आहेत आणि आमचे लाईव्हचे देखील ऑपरेटर आहेत. यावाला शॉर्ट बॉल ऑन साइडला पूल सक्सेसफुल पॉवरफुल चेंडू सीमा रेषा पलीकडे दिवेश पाटील दिवसाच्या बाटमधनं चौकार 4. चौकाराच्या मदतीनं फलकावरती धावा आपण पाहतोय 37 या अंकांवरती 37 रन ऑन दी बोर्ड. ही षटकाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करतोय दिवेश पाटील. इंटरेस्टिंग सामना अंतिम बॉल पर्यंत जाईल. यावेळेला आकुटाबद्दल बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला फटका केला आकाशनं त्या ठिकाणी बॉल स्टॉप केलं कुठलीही धाव स्वीकारली नाहीये. निर्धाव चेंडू 9-18 हा सामन्याचं समीकरण. प्रत्येक चेंडू वरती धावा बनवायचे दुहेरी द्वितीय रन प्रत्येक बॉल वरती बनवावे लागेल. याही वाला समोर क्षेत्ररक्षकाने मिस्टेक केली आणि मिस्टेकच्या जोरावरती बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे वेवूर चषक चौकार 4. काय फटका पाहायला मिळाला बाकफुटला गेले त्यानंतर क्षेत्ररक्षकांनी चांगलं प्रयत्न केलं होतं मोहितच्या माध्यमातून परंतु त्यांना बीट करत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वेवूर चषक 2026 पर्व दुसरं त्याचा आहे आम्हा सर्वांना गर्वाची स्पर्धा आपण पाहतोय. याही वेळेला चांगला फटका चांगला चेंडूवरती एक सिंगल रन सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा 42-42 टायमिंग या ठिकाणी समाप्त होत असताना पाहायला मिळतंय. आता ज्या वेळेला अंतिम षटकाला होईल सुरुवात त्या वेळेला साई गणेश साटपाडी असंघाला असेल बेनिफिट. एक खेळाडू हा स्लीप मध्ये तैनात केला जाईल म्हणजे दोन्ही संघाला मात्र पेनल्टीच्या समोर जावं लागलं. या स्पर्धेचं रूल्स अँड रेग्युलेशन प्रत्येक संघाकरिता आयोजकांच्या माध्यमातून समान ठेवलाय. धीरज मोरे यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आपण पाहतोय अनुभवतोय. फुलटॉस परंतु चांगला फटका केलाय स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला अडवलं. फुटबॉलचं काही क्षणासाठी दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पायाला बॉल आदळलं आणि तदनंतर बॉल मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षकाने बॉलला स्टॉप केलं. एक सिंगल. आता येणारे 6 चेंडू आणि धावा बनवायचे 12. 6 चेंडू मागे 12 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरिता. 6 बॉल 12 रन रिक्वायर्ड टू विन हे सामन्याचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. दिवेशने 15 बॉल मध्ये 28 हर्षदने 9 मध्ये 11. चला फास्ट क्रिकेट खेळावं या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून सूचना येतोय. ज्या पद्धतीने मात्र आपण जास्तीचा वेळ खर्च केला तर मात्र पुन्हा एकदा पंच आपल्याला दंडित करतील दक्षता सुद्धा. जर फिल्डिंग करणाऱ्या संघानं जास्तीचा खेळ चला फिल्डिंग करण्याचा संघ प्लीज आणि कृपया करून आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. येणारे 6 चेंडू मागे रन बनवायचे आहेत 12. चला फिल्डिंग करण्याचा संघ दीपक 11 फास्ट क्रिकेट खेळावं आपल्याला विनंती करतोय.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागतम. आपण पाहतोय अनुभवतोय मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा वेऊर चषक 2026 बॉक्स नाईट क्रिकेट सामने आपण पाहतोय. चला प्रत्येक संघाकरिता नियम सेम आहेत आयोजकांच्या वादांना सांगितलं गेलंय. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं खेळाडू वर्गांचं मान्यवरांचं आमच्या लाडक्या आयोजकांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागतम. जो नियम आहे तो सर्व संघांकरिता समान आहे. प्रत्येक संघाला नियमांचा फॉलो करावा लागेल. क्रीडांगणावरती येणारे 6 चेंडू रन बनवायच्यात 12. जे आयोजकांनी नियम आमच्यापर्यंत पोहोचवलेत ती सूचना आम्ही सातत्याने तुमच्यापर्यंत शेअर करतोय. तुमचं सातत्याने आम्ही लक्ष वेधतोय. फिल्डिंग करायचा संघ असेल किंवा बॅटिंग करायचा संघ आपण किती वेळ खर्च करतोय पहिल्या षटकामागे, दुसऱ्या षटकामागे, तिसऱ्या षटकामागे आणि चौथ्या षटकामागे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 6 चेंडू रन बनवायच्यात 12. कुठला संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल? साई गणेश सातपडी किंवा दीपक 11 बोईसर. एका बाजूने बोईसरचा संघ तर दुसऱ्या बाजूने पालघर मधील दाता संघ आहे. कुठला संघ मैदानाच्या आतमध्ये हा सामना जिंकला जाईल? अंतिम षटक, महत्वाचं षटक घेऊन गोलंदाज आकाश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. महत्वाचे षटक घेऊन पहिला बॉल फुल टॉस बॉल वरती हर्षद बनलेत. बॉस आणि सरळ चिडीला फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. वेऊर चषकाचा क्वालिटी चौकार 4. चला टीम मीटिंग जास्ती घेऊ नका ही विनंती आयोजकांच्या माध्यमातून करतोय. आता येणारे 5 चेंडू 8 काय फलंदाजी केलाय दिवेश पाटील. त्याच्या सोबतीनं हर्षद. कॅप्टन कसा असावा त्याचं प्रमुख उदाहरण क्रीडांगणावरती देतोय दिवेश पाटील. रन मशीन आज मैदानावरती पुन्हा एकदा दहाडली आहे. या हंगामामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचे 3 बायसिकल मी काय जिंकले आहेत. दिवेश पाटीलला ज्या वेळेला पहिली सायकल मिळाली त्यावेळेला मी दिवेशला अगोदर विचारलं होतं आयुष्यामध्ये किती सायकल जिंकल्यात. दिवेश म्हणाला तर एकही नाही, परंतु ज्या वेळेला पहिली सायकल जिंकली त्यावेळेला त्याने मात्र सांगितलं आता मी सायकल जास्तीत जास्त जिंकण्याचा माझा प्रयत्न असेल. आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल कमबॅक मेहनत करावी लागेल, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. या सामन्यामध्ये गोलंदाजांना फलंदाजांना संघर्ष करावा लागेल. ठरवलं आणि लगेच झालं अशी कधी होत नाहीये, कारण की संघर्ष लढवतो आयुष्य घडवतोय. हा सामन्यामध्ये संघर्ष करावाच लागेल गोलंदाजांना देखील आणि त्याच्या सोबतीनं फलंदाजांना. कुठला संघ हा सामना जिंकेल? यावाला टॅप समोर अभिषेक त्याच्या दस्तकाला मस्तकाला दस्तक देत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शॉर्ट बॉल बागफुटला आले, बागफुट पंच पाहायला मिळाला आणि सरळ चिडीला फेकून दिलाय. मायबाप प्रेक्षकांना सलामी ठोकणारा वेऊर चषक चौकार. आता येणारे 3 बॉल रन बनवायचे 4. जोपर्यंत सामना पूर्णपणे फिनिश पंच सांगत नाही आहेत तोपर्यंत कुठलाही खेळाडू कुठलाही प्रेक्षक मैदानाच्या आत मध्ये जाणार नाहीये. दक्षता असू द्या. जर सातपडी संघाने 3 चेंडूमागे 3 धावा बनवल्या तरी देखील सातपडी संघ विजयाच्या दिशेने मार्ग होऊ शकतो, परंतु विकेट न गमावता. दीपक इलेव्हन संघाने 1 विकेट गमावलं होतं आणि आतापर्यंत साई गणेश सातपडी संघाने विदाउट लॉस अशा पद्धतीने आहे. एकही विकेट न गमावता त्यांनी सुरुवात केली. 3 मध्ये 4, 1 चौकार. सामना जिंकला जाईल. आता प्रेशर क्रिएट केलाय गोलंदाजावरती. संकट मोचत बनावं लागेल या सामन्यामध्ये. फुल टॉस पुन्हा एकदा रनआउटची संधी धोक्यात. आता पाहूया या बॉलवरती घडलं काय. पंचाने मात्र DRS ची मागणी केली आहे. पंचांना देखील माहिती आहे कुशल मुवमेंट आहे. आता पाहूया पंच आलेत.
पंच आता पाहतील आणि त्याच्यानंतर आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवलं जाईल. या बॉलवरती विकेट आली तर मात्र ती धावा राहू शकतात 2 बॉलवरती. परंतु आता पाहूया एक्झॅक्ट मैदानाच्या आतमध्ये घडलं काय बिघडलं काय हे चिराग सर आपल्याला डेफिनेटली दर्शवतील. टीम मीटिंग दोन्ही देखील संघ करतात. दिवेश आणि त्याच्या सोबतीनं हर्षल अभिषेक आपल्या संघाला समजावतोय की कशा पद्धतीनं हा खेळ करायचा. डू और डाय. हा सामना हरला तर पुन्हा एकदा 365 दिवस वेऊर चषकाची आतुरतेने वाट पाहावी लागेल. संधी आलाय, संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पंच आपल्या मुख्य स्थानी जातील आणि तदनंतर या ठिकाणी डिसिजन पोहोचवलाय. पंचांचा बोट आकाशाकडे नाहीये, अर्थातच फलंदाज सुखरूपपणे पोहोचलाय. या ठिकाणी मात्र सिंगल रन मिळते. असं वाटलं होतं की भंच मात्र थोडस लेट परंतु थेट चांगलं डिसिजन पंचांकडनं देण्यात आलंय. पहा ऍक्शन रिप्ले पहा या ठिकाणी मध्ये दाखवलं जात आहे. स्वतःला झोकून दिलं परंतु उजवा हाताने बॉलला कॅरी केला. मागून मात्र स्टंप उडवले होते. नो लुक या ठिकाणी पाहायला मिळालं होतं परंतु पंचांनी पाहिलं निहाळलं आणि त्यानंतर आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवला की फलंदाज सुखरूपपणे पोहोचले आहेत क्रीज वरती. आता येणारे 2 बॉल 3 महत्वाचा चेंडू आहे. हलक्या हाताने फटका केलाय. आता सिंगल रन या ठिकाणी मिळते. आता 1 चेंडू 2. जर या बॉल वरती सिंगल रन आली तर साई गणेश सातपाडी टॉप 4 मध्ये. परंतु हा चेंडू डॉट आला तर दीपक 11 हा संघ टॉप 4 मध्ये दाखल होऊ शकतो. जर प्रेक्षकांना हा सामना आवडता टाळायला हरकत नाहीये. दोन्ही देखील संघांना देऊया समोरच्या कक्षाच्या माध्यमातून प्रेरणा. 1 बॉल 2 रन. एका चेंडू मागे 2. जर 1 मध्ये 1 आली तर सातपाडी संघ जिंकेल. जर 1 मध्ये 1 जर आली नाही तर मात्र दीपक 11 संघ जिंकू शकते. कुठला संघ टॉप 4 मध्ये जाण्याकरिता ही लढत आपण पाहतोय. शर्यत संपलेली नाहीये. दोन्ही देखील फलंदाज हे दर्शवतील का मैदानाच्या आत मध्ये. चला साई गणेश सातपाडी संघाच्या खेळाडूंना विनंती करतोय प्लीज आणि कृपया करून आपण खुर्चीवरनं उठू नका प्लीज. आपल्याला सातत्यानं आयोजकांच्या माध्यमातून सूचना करतोय अन्यथा जे काय रूल्स आहेत ते आयोजक तुमच्यापर्यंत पोहोचवतील. दक्षता सुद्धा साई गणेश सातपाडी असंघ. चला सामना ऑन करा प्लीज. फिल्डिंग करण्यास संघ 1 बॉल 2 रन. चला फिल्डिंग करण्यास संघ सातत्यानं आपलं लक्ष वेधतोय. अभिषेक प्लीज रिक्वेस्ट करतो आयोजकांच्या माध्यमातून आपण फिल्डिंग त्वरित कुठलाही वेळ न खर्च करता आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पहिल्या 4 षटकामागे जास्तीत वेळ खर्च केला त्याच्यासाठी थोडंसं डोकेदुखी ठरलाय क्रीडांगणावरती. जर मदत 13 मिनिटांमध्ये 4 षटक पूर्ण केला असता तर मात्र पूर्णच्या पूर्ण खेळाडू मात्र बाउंड्री लाईनच्या जवळ राहिले असतं. परंतु एक खेळाडू मात्र गल्लीमधनं आणण्यात आलं त्याच्याकरिता मात्र 2 बाउंड्री हे मात्र देण्यात आल्यात. आता पाहूया 1 बॉल मध्ये 1 मध्ये 2 धावा होतील का. एक क्वेश्चन टॅग. अंतिम बॉल आकाश टू हर्षल. हर्षल टू आकाश. एका बाजूला दीपक 11 भविष्यर तर दुसऱ्या बाजूने साई गणेश सातपाडी या वाला फटका टॅप खेळलाय परंतु क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले परंतु प्रयत्नानं अपयश आलाय आणि चेंडू सरळ सीमा रेषा पलीकडे. सामना जिंकलाय टीम साई गणेश सातपाडी कॉंग्रॅच्युलेशन. चला मान्यवरांना विनंती करतो आपण या ठिकाणी मात्र खेळपट्टीवरती टॉस आपण करणार आहोत.